12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हा बोला ना ताई. तर आता मी जॉब करते. ठीक आहे. अच्छा अच्छा. अचानक म्हणजे आता काय जॉब करताय? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ओ खराडीमध्ये असते. अरे वा. हो. नाव हे सगळं सांगते काय? स्वामींच्या कृपेनेच आहे. हा, पूजा शेळके. मी अच्छा अच्छा. प्रॉपर असताना नगरची आहे. अच्छा ठीक हा पण पुण्यात असते आता काही दिवसांपासून. हा 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 हा. तर आता लेटेस्ट मला अनुभव सांगायचा आहे. लास्ट मंथ मध्ये मी अक्कलकोट गेलेले. अरे वा. अचानक अशीच अक्कलकोट गेले होते. म्हणजे मी खूप वेळा गेले अक्कलकोट, पण हा. माझी फर्स्ट सोलो ट्रिप मी अक्कलकोट जायचं ठरवलं. अच्छा अच्छा. हा तर मी गेले अक्कलकोट आणि जाताना बस हा हा एक मुलगा होता 30-32 वर्षाचा असेल. हा हा. तर त्यानं सेकंड सीट माझ्यासाठी सोडलं आणि थर्ड वर बसला. तर मला अगं असं बाई. वाटलं त्यांच्यासोबत कोणीतरी असेल. हा हा पण हा मी बसले आणि बसल्यानंतर मी फक्त पाठीमागे एकदा बघितलं की तुमच्यासोबत कोण बसणार आहे का? ते बोलले हा. की नाही, माझ्यासोबत कोणी नाहीये. अरे मी बसून घेतलं हा आणि मध्ये बस थांबली त्यावेळेस मग मीच विचारलं, कुठे चालले तुम्ही? हा हा. तर ते बोलले की मी अक्कलकोट चाललोय. म्हटलं अरे अच्छा, तुम्ही सेवा करता? ते म्हटले नाही, सेवा तर नाही करत मी, असंच चाललोय, महाराजांवर विश्वास आहे. हा हा म्हटलं बरं ठीक आहे. मग आम्ही वडापाव खाल्ला सोबत. त्यांनी हा मला बसायला त्यांच्यासोबत चेअर पण सोडली. ठीक आहे. ते बसले पहिल्यांदा. हा मी वडापाव घेऊन येईपर्यंत त्यांनी मला चेअर म्हणले, हा बसा ताई इथं. हा मी बसले आणि तेवढंच कन्व्हर्सेशन झालं. मग आम्ही पुढे गेलो, अक्कलकोटमध्ये उतरलो. हा ते हा. माझ्या पहिल्या उतरले आणि थांबले. ते मला म्हटले की मी ना अक्कलकोटमध्ये कधीच नाही आलो. अरे तर मला नाही तर कुठे रूम वगैरे कसं राहायचं वगैरे मला काहीच नाही माहिती. म्हटलं हा ठीक आहे, चला माझ्यासोबत, मला माहितीये. हा 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 मग आम्ही तिथून जाताना 6 सीटर आहेत ना, की हा. बसतात लोक. बरोबर. तर ऊन होतं. मे मध्ये गेलो, 15-11 मे ला वगैरे. अच्छा खूप अच्छा. कडक ऊन होतं. आम्ही हम्म गेलो हम्म. आणि मग म्हटलं चला डायरेक्ट रिक्षाने जाऊया. ते म्हणले ₹50. हा तर म्हटलं ठीक आहे, चला जाऊया. हा. आणि त्यानंतर त्या माणसाने ना परत एक सीट बसवलं. तर मी म्हणलं मी ₹40 देणार मग. तर मी 40 देणार असं बोलले. तर ते हा म्हणले ठीक आहे, चालेल. हा तर त्या त्या दादानेच माझे पैसे दिले. ठीक आहे. हा तर आम्ही उतरलो, पण तिथे अक्कलकोटमध्ये सिंगल लोकांना रूम्स देत नाहीत किंवा असं मुलं बरोबर. मुलगी असल्यानंतर पण रूम देत नाहीत. हा हा हे मला माहित होतं. मग आम्ही गेल्यानंतर मी म्हणलं दादा इथं ना असं आहे सिच्युएशन, तर आता आपल्याला सोबत रूम, आपण सोबत गेलो तर लोकांना वाटेलच आपण सोबत आहोत. हा हा तर आपण ना सेपरेट सेपरेट रूम बघू. तर ते पहिल्यांदा म्हणले हा चला ठीक आहे बघूया. आम्ही सोबत रूम बघितल्या पण रूम काही भेटल्याच नाहीत. हा खूप हा. रूम बघितल्या. मी गेली होती ना, त्याच्यामुळे मला माहित होतं कुठे कुठे रूम आहेत. पण बरोबर. कोणीच दिली नाही रूम आणि तिथून ते फक्त एकाच ठिकाणी गेले आणि तिथे रूम भेटून गेली. ठीक आहे. हा तर ते परत मला बोलवायला आले की इकडे रूम आहे, चला तुम्ही पण. हा हा आम्ही तिकडे गेलो आणि तिथे गेल्यानंतर मग ते म्हणले की तुम्ही घरी वगैरे सांगितलंय का, मम्मीला वगैरे कॉल करा असं तसं. मी हा तर सांगून गेलेले घरी. हा. तर मला काय, माझी मम्मी लवकर कॉल उचलेना. ती शेतामध्ये असेल तर तिने कॉल नाही बरोबर. उचलला. पण हा त्यांची मम्मीने लगेच कॉल उचलला. तर त्यांना बुक वगैरे झालं. ₹800 होतं. ठीक आहे. हा मग हा त्यांनी पे वगैरे केलं. मग मी म्हटलं माझी मम्मी कॉल उचलत नाहीये दादा, तुम्ही जा फ्रेश वगैरे व्हा. तर हा ते हा. म्हटले की ते काहीच नाही मला बोलले. तिथली चेअर घेतली आणि तिकडेच बसले. मी आई म्हणले नाही, ग. होऊ दे ना तुमचं. आणि बसले आणि एक सेकंड फ्लोअरला रूम होती आणि एक थर्ड फ्लोअरला होती. हा तर ते बोलले की हिला सेकंड फ्लोअरची राहू द्या, मी थर्ड फ्लोअरला जातो. हा असं बोलले. मग माझ्या मम्मीने कॉल वगैरे उचलला, हे झालं. तर मी त्यांना बोलले की तुम्ही किती वेळ थांबणार? म्हणजे इकडे नाही का, की लगेच हा. दर्शनाला जाणार आहे. कारण खूप ऊन होतं. 3 वाजता बरोबर. काहीतरी टाइम होता. तर हा. मला असं वाटलं एवढ्या उन्हात प्रवास करून आलोय आम्ही 5-7-8 तासाचा, तर बरोबर. लगेच तर कोणी नाही जाणार ना. तर अगदी. त्याच्यामुळेच तर रूम घेतलेली आम्ही.
हा त्यांनी सेपरेट रूम घेतली, मी सेपरेट रूम घेतली. आणि रूम बघताना एक किस्सा झाला. मी जिथे जिकडे जाईन ना तिकडे तिकडे बोलायचे की हे दादा माझे कोणीच नाहीयेत, म्हणजे हे कोणीच नाहीयेत माझे, हे आता आमची बसमध्ये ओळख झालीये. हा. पण ते एकदाही मला असं नाही बोलले की तू कोण आहेस किंवा म्हणजे आमची ओळख नाहीये, हे आता बसमध्ये भेटले. ते काहीच नाही, एकदम शांत असे, एकदम गोरे चिट्टे शांत एकदम उभे राहायचे. मी जे काही बोलेन ना ते मीच बोलायचे. आई ग. एवढं झालं. आणि मग हम्म. पुढे आम्ही रूम्स वगैरे घेतल्या. हा. नंतर ते म्हणले की हा आता मी फ्रेश होतो. आणि मग मला असं वाटलं आता सेम ह्याच्यामध्ये राहतोय ना बिल्डिंग मध्ये, तर बरोबर. जाता येताना भेट होईल. त्यांचे पैसे पण मला द्यायचे होते. हा. तर 1-1.5 तासाने मी खाली आले. हा. आणि तो हॉटेलवाला माणूस म्हणला, अरे तुमच्यासोबत जो मुलगा आला होता ना तो चेकआउट करून गेला. अय्या. म्हणलं गेला? ते म्हणले की हो तो गेला. आणि म्हणलं किती वेळाने गेले ते? ते म्हणले अगं ते 5-10 मिनिटांनीच गेले. अरे बापरे. ताई त्यांनी 800 रुपये पे केलेले. आणि मला ते सांगून गेले होते की मी थकून आलोय तर मी पुढचा प्रवास नाही करणार. अक्कलकोट जायचं होतं, ह्यांना जायचं होतं, गाणगापूर जायचं होतं त्यांना. हा हा हा. आणि मी म्हंटल गेले म्हणजे कुठे गेले? मला वाटलं मंदिरात वगैरे गेले असतील. हम्म. म्हटलं गेले, कुठे गेले? ते म्हणले त्यांनी चेकआउट केलं. आणि अय्या. मग त्यांनी 5 मिनिटातच चेकआउट केलं म्हणले. मग बापरे. मी म्हंटल अरे तुमचे पैसे दिले, तुम्ही त्यांचे पैसे दिले का? 800 रुपये घेतले तुम्ही त्यांचे पैसे दिले का वापस? हा. तर ते म्हणले की नाही आम्ही चेकआउट केल्यानंतर पैसे नाही देणार म्हणले वापस. तुम्ही चेक इन केलं ना, एका दिवसाचे पैसे भरले, आम्ही का पैसे देऊ वापस? अय्या. म्हणलं, कुठं गेले हे? 5 मिनिटातच गेले ताई. ते फक्त जाताना एक म्हणून गेले वाटतं की माझं काम झालं, माझं दर्शन झालं, मग आता मी पुढचा प्रवास करायला चाललो. अरे बापरे. असं माझ्यासोबत झालं, विचार करा. कमाल कमाल. स्वामींची खूप खूप म्हणजे मला असं वाटलं की मी पहिल्यांदा चाललेले ना अक्कलकोट, आणि हो. एकटी चाललेले. हो मी जाताना मला असं वाटायचं की आता कसं होईल, मला रूम्स भेटेल नाही हो भेटेल, की परत संध्याकाळी हो. रात्रीचा प्रवास म्हणजे करायला लागेल तुमची वापस. सगळी सोय करून गेले स्वामी. सगळी सोय करून गेले. तिथे राहायची वगैरे मला सगळं सांगून गेले की बापरे. सेकंड फ्लोअरला रूम घे, थर्ड फ्लोअरला घेऊ नकोस. अय्या. सेकंड फ्लोअरची मला रूम दिली आणि थर्ड फ्लोअरला स्वतःला रूम घेतलेली. ताई बाप 800 रुपये भरले होते. आणि 800 बापरे. रुपये भरून लगेच कोणी जाईल का? नाहीच, कोणीच जाणार नाही. कोणीच नाही जाणार, कारण एवढं ऊन पण होतं ना. हो. वाटतं ना की आपण एवढ्या दिवसांनी आलोय अक्कलकोट, फर्स्ट आणि मग टाइम आलोय तुम्हाला तर दिसले राहायला पण नाही ते पाहिजे. कुठे? कुठेच नाही दिसले ते परत. ते बापरे. डायरेक्ट त्यांनी चेकआउट केलं आणि गेले ते. बापरे, केवढा मोठा अनुभव दिला ताई खूप स्वामींनी. मोठा म्हणजे खूप मोठा. जेव्हा मला रिअलाइज कधी झालं माहितीये का, हा. निघताना मला असं वाटलं की त्यांचा नंबर वगैरे घ्यायला पाहिजे, पण तिकडे जे माणूस होता ना हा. नंबर वगैरे घेण्यासाठी तो दुसराच होता. अच्छा. तर ते नोटबुक वगैरे पण नाही दाखवली त्यांनी मला. मी म्हटलं की मला साईन करताना, चेकआउट करताना साईन वगैरे करायची असेल ना, मला असं वाटलं बरोबर त्यावेळेस बरोबर नंबर ना. वगैरे बघेल. हम्म. पण ते काका म्हणले नाही नाही साईन करायची काही गरज नाही, तुम्ही जाऊ शकता. मग म्हटलं त्यांच्याकडनं तुम्ही नंबर पण नाही मागितला? नंबर पण नाही मागितला, कारण तिथे दुसरे लोक होते बसलेले. अय्या. त्यांचे पैसे वगैरे काहीच नाही, स्वामीच होते ते. स्वामीच होते. 100% स्वामीच होते. ग्रेट ग्रेट. मी खूप ह्याच्या मस्त. अगोदर पण अक्कलकोटला गेले होते ना, तेव्हा पण असंच झालं. हो. आम्ही मुली गेलो होतो, म्हणजे लास्ट इयर गेलो असेल नोव्हेंबरमध्ये हा हा 2023ला. मुली गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर रूम्स भेटत नव्हते. अचानक एकदम असे सावळे एकदम डार्क कलरचे असं माणूस आला हा. असं, आणि म्हंटला की रूम भेटत नाहीये ना. अय्या. हसली ते, रूम भेटत नाहीये ना. हा. मग म्हटलं मला रूमच नाही भेटत. तर म्हटलं चला माझ्यासोबत, हा. मी तुम्हाला रूम बघून देतो. मग आम्ही गेलो. पहिल्यांदा असं वाटलं की यार नाही का एकदम असे कपडे वगैरे हो मिळालेला, हो कसं माणूस हो आलाय, कुठे घेऊन जातोय आम्हाला काय माहित. आणि हो. 6-6:30 वाजलेले. तर बापरे. गेलो आम्ही, एकदम फ्रेश रूम, नवीन बिल्डिंग मध्ये एकदम सुंदर रूम, वा. स्पेशियस रूम. तर गेले आणि ते म्हटले की ह्या मुलीच आल्यात तर ह्यांना रूम पाहिजे. हा आणि आम्ही रूम मध्ये गेलो, पैसे वगैरे दिल्याच्या नंतर रूम मध्ये गेलो. हा. मी बघत होते बाहेर खिडकीतून की कसं आहे काय आहे, कारण की तेव्हा मी पहिल्यांदा अक्कलकोट गेलेले. बरोबर. हा. आणि मी फक्त त्यांच्याकडे एकदा बघितलं आणि ते म्हणले की चहा पाण्यासाठी काय पैसे भेटतील. आणि आम्ही एवढं थकून गेलो ना ताई, आम्हाला असं द्यायला पाहिजे होते पैसे. होते अरे. पैसे, पण मीच पाठीमागे बघितलं आणि मी म्हणलं की आता पैसे नाहीये, सुट्टे, उद्या सकाळी या हा. असं अरे म्हणले. आणि अरे. असं बोलले आणि ते हसले. हा. एकदम असं हसतात ना माणूस, की आपल्याकडे असताना पण तुम्ही नाही देत बोलतायत, नाही. त्या टाईप हा. मध्ये हसले आणि कळतं गेले ते त्यांना. निघून. हा. आणि नंतर मग ती एक मुलगी परत मला बोलली की अगं त्यांनी पैसे मागितले आणि ते हसले, त्या बघ ते उद्या पण नाही येणार आपल्याकडे. अय्या.
आणि ते नाही कुठे दिसले पण नाही नंतर. आम्ही कुठे बघितलं नाही तसं त्यांना, बट आम्हाला असं वाटलं की लोकलचाच माणूस असेल, कुठेतरी दिसेल 100%. हा. पण ते कुठेच नाही दिसले. आई स्वतःहून आले गं. होते रूम्स आहे का हे आहे का बघायला. अरे 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 2 वेळेस असं झालं आमच्यासोबत द्यायला अक्कलकोटला पाहिजे होते गेल्यानंतर. पैसे थोडेफार हा तरी. द्यायला पाहिजे होते. हा. होते पैसे, पण एवढा कंटाळा, एवढ्या रूम्स बघायला फिरलो होतो थकलेले. ना, हा हा हा. थकलेले, त्यामुळे लक्षात पण नाही आलं. बरोबर बरोबर. मला खूप अनुभव आलेत, छान. खूप किती अनुभव आलेत. सुंदर. खूप हा सुंदर अनुभव आहेत तुमचे, दोघं युनिक अनुभव आहेत. मी हा शेअर येस, करते खूप हा आहेत. ताई. हो चालेल चालेल. श्री ठीक आहे स्वामी ताई. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.